नाशिक महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर मनसेनं आंदोलन केलेलं आहे। शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि विस्कळीत पाणी पुरवठा विरोधात मनसे आक्रमक झाली आहे। महापालिकेचा निषेध करण्यासाठी रिकामे हंडे घेऊन महिला देखील या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या आहेत। सुपर हिरोचं मास्क घालून रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करण्यासाठी एक अभिनव आंदोलन करण्यात आलं। लोहगाव कलवडमधील नागरिक अनेक वर्षांपासून रस्ता दुरुस्त करा अशी मागणी करतायत, पण पालिका तात्पुरती डागडुजी करते आणि पुन्हा रस्त्यावर खड्डे पडून नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतं आणि म्हणूनच संतप्त नागरिकांनी सुपर हिरोचे मास्क घालत अनोखी घोषणाबाजी करत आंदोलन केलंय। रस्त्यावर खड्डा, खड्ड्यावर रस्ता, रस्त्यावर खड्डा, खड्ड्यावर रस्ता, खड्ड्यात पडला आमचा भाव भाव भाव। पालिका म्हणती डांबर लाव, डांबर लाव, लाव लाव, रस्त्यावर खड्डा। देहूगाव ते देहू फाटा रस्त्याची दुरावस्था झाली आहे। मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना इथं कसरत करावी लागते। अनेक दुचाकी चालकांचं या ठिकाणी अपघात झालेले आहेत आणि आत्ता तरी प्रशासन जागा होईल का किंवा एखाद्या वाहन चालकाचा प्राण गेल्यानंतरच यांना जाग येईल का असा प्रश्न उपस्थित झालाय। उल्हासनगर पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या छत्रपती शाहू महाराज उड्डाण पुलावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय। नुकतेच महापालिकेनं या पुलांवरील खड्डे बुजवले होते, मात्र पुन्हा पुलावर खड्डे पडायला सुरुवात झाली आहे। ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेला घेराव घातलाय। कोल्हापुरातील विविध प्रलंबित समस्यांसंदर्भात ठाकरे सेना आक्रमक झाली आणि यावेळेस शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। अमरावती महापालिकेनं अतिक्रमण विरोधात केलेल्या कारवाईत हॉकर्स संघटनेनं अनोखं आंदोलन करून या कारवाईचा निषेध केलेला आहे। हजारो व्यावसायिकांनी हातात नकली बंदूक घेऊन महानगरपालिकेवर मोर्चा काढला। गेल्या काही दिवसांपासून अमरावती शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या व्यावसायिकांवर महानगरपालिकेकडून कारवाई केली जाते। पुणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये प्रहार संघटनेनं आंदोलन केलेलं आहे आणि यावेळेस खुर्ची टेबलावर ठेवून प्रहारनं हे आंदोलन केलेलं आहे। विविध मागण्यांसाठी प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि यावेळेस त्यांनी हे अनोखं आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केलेला आहे। नंदुरबारमधल्या अक्कलकुवामधील कामगार कार्यालयाच्या भोंगळ कारभाराविरोधात महिला आक्रमक झाल्या आहेत। बांधकाम कामगार कार्ड आणि भांडेवाटप होत नसल्यामुळे या महिला आक्रमक झाल्या असून राष्ट्रीय महामार्गावर काही काळ रास्ता रोकोही करण्यात आला होता। लातूरमध्ये जवळपास 9,000 कोटींच्या कामाची शासकीय बिलं 2 महिन्यांपासून थकली आहेत आणि त्यामुळे कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ आली। वारंवार मागणी करूनही बिल मिळत नसल्यानं कंत्राटदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे। मायनॉरिटी डिफेन्स कमिटीनं मालेगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केलेली आहेत। मालेगाव बॉम्बस्फोट निकाल प्रकरणामध्ये न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी तसंच न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या पीडितांना न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी निदर्शनं करण्यात आलेली आहेत। याचिका दाखल न केल्यास 15 ऑगस्टला आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणी वाल्मिक कराडच्या दोन्ही मुलांची 17 तास विशेष पथकानं चौकशी केल्याची माहिती आहे। सूत्रांनी ही माहिती दिलेली असून महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित 5 जणांना परळीमधून स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यातही घेतलं होतं। महादेव मुंडेंना आम्ही ओळखतही नव्हतो। मुंडे प्रकरणी सीबीआय चौकशी करा अशी मागणी करत वाल्मिकचा मुलगा सुशील कराडनं आरोप फेटाळून लावलेले आहेत। ज्ञानेश्वरी मुंडेंनी आमच्यावर केलेले आरोप खोटे असल्याचंही सुशीलनं म्हटलंय। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी देश सोडून जाण्याच्या तयारीत आहे असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला।
तसंच मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानुसार SIT मध्ये पोलीस अधिकारी संतोष साबळेंचा अजूनही समावेश झालेला नाही असंही रोहित पवारांनी निदर्शनास आणून दिलंय. महादेव मुंडे हत्येप्रकरणी गोट्या गीतेला अटक झाली पाहिजे या मागणीसाठी म्हणून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जय भीम संघटनेनं आंदोलन केलेलं आहे. यावेळेस आंदोलकांनी गीतेच्या फोटोला उलट करून त्याला चपलांनी मारहाण केली आहे. फरार आरोपी कृष्ण आंधळे संदर्भात अटक वॉरंट काढण्यात यावं यासाठी न्यायालयामध्ये अर्ज करण्यात आला. सहाय्यक सरकारी वकिलांनी हा अर्ज केला आहे. कृष्ण आंधळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी 18 ऑगस्टला होणार आहे. आरोपी वाल्मिक कराडच्या प्रॉपर्टी संदर्भातल्या अर्जावर कोर्टात चर्चा झाली तर आरोपीचे वकील विकास खाडे हे न्यायालयामध्ये हजर होते. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.